आणि यापुढची बातमी बच्चू कडूं संदर्भातली। सध्या राजकीय दृष्ट्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही, काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणांप्रमाणे आम्ही आमची राजकीय भूमिका निश्चित करू, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी म्हटलंय। लोकसभेच्या ऐवजी आम्हाला विधानसभेत अधिक जागा हव्यात अशी मागणी त्यांची आहे। सोबतच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावरनं अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी अशी ऑफर बच्चू कडूंनी दिली आहे। दरम्यान बच्चू कडूंनी असं वक्तव्य करणं ठीक आहे, महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळायला हवा, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, देवेंद्र फडणवीस तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया रवी राणांच्या वतीने दिली जाते। प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केलेले आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये प्रहारचे 2 आमदार आहेत, त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा ही प्रहारला मिळावी, नाहीतर अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असं वक्तव्य केले। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे, नेमकं काय म्हणजे अचानकपणे ते महायुतीत पण नाही आणि महाविकासमध्ये नाही असं वक्तव्य केलं आणि दुसरी मागणी केली की नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर उभं राहावं? नाही, असं आहे की अशाबद्दल वक्तव्य करणं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो। याच्या आधी बावनकुळे साहेबसुद्धा बोलले, अनेक पक्षांची इच्छा असते चांगले उमेदवार आपल्या पक्षामध्ये आले पाहिजे, पण महायुतीचा आघाडी धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल। आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहे। मला असं वाटतं योग्य वेळी खासदार नवनीत राणाचा निर्णय ते योग्य घेतील, कारण आज खासदार नवनीत राणा ह्या विनिंग कॅन्डिडेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांची एक प्रतिमा आहे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांच्या समोर उभं राहण्यासाठी सुद्धा उमेदवार नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटते अनेकांच्या अपेक्षा असू शकतात। परंतु आज त्यांनी वक्तव्य केले की मी महायुतीच्या बाजूने नाही आणि युतीच्या बाजूने नाही, तर मी विचार करणार पक्षाचं हित जिथे आहे तिथे। तर तुम्ही कसं पाहताय, म्हणजे एकीकडे बैठकीत जाणे आणि दुसरीकडे सांगणे की मी सध्या कोणत्याच बाजूला नाही? कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या शब्दावर त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे। इकडे मोदीजींच्या बैठकीमध्ये जातात, देशाच्या केंद्राच्या योजनेचा पूर्ण जे की त्यांना लाभ पाहिजे तो त्यांना मिळतो। राज्यातर्फे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडून कामं करून घेतात। तर मला असं वाटते अशा प्रकारचं तळ्यामळ्यातली भूमिका घेऊन चालल्यापेक्षा जर एवढा दम आहे तर खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तर हे होते आमदार रवी राणा ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।